नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण सफर समृद्धीची ही सिरीज बंद केली होती कारण की त्या म्हणजे कामाची अपडेट देणं आता आवश्यक नव्हतं, कारण की ठाणेपर्यंत हा महामार्ग ओपन झालेला आहे. परंतु आपण ह्या सिरीजमधला एक व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत. हा व्हिडिओ आपल्या विनंतीनुसार घेऊन आलेलो आहोत, कारण की आपण पाहत आहोत की गेली कित्येक वर्षापासून शिर्डी ते नागपूर ते शिर्डी असा हा महामार्ग ओपन झालेला आहे. परंतु एका इंटरचेंजचा वनवास या ठिकाणी संपलेला नव्हता. ते इंटरचेंज म्हणजे कुठलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचं काम किती झालेलं आहे, ह्याचं इनॉग्रेशन किंवा या इंटरचेंजवरून तुम्ही प्रवास कधी करू शकता, ह्या सर्व गोष्टी डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि अशाच पद्धतीची माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला सांगूनच टाकतो की आपण कोणत्या इंटरचेंजविषयी बोलत आहोत, कारण की टायटलमध्ये पण तुम्ही पाहिलंच असेल. आपण पाहत आहोत की सेंद्रा MIDC जे 15 नंबरचं इंटरचेंज आहे, तर या इंटरचेंजचं काम अद्याप झालेलं नव्हतं. बऱ्याचशा काही अडचणी होत्या. मागील काही व्हिडिओ आपण यावरती टाकलेले आहेत, ते व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. काय अडचण होती हे इंटरचेंज सुरू न होण्यामागचं. पाठीमागं पाहत आहोत हा टोल प्लाझा दिसत आहे. तुम्ही जर मुंबई ठाणेवरून जर आला तर या ठिकाणी ऑरिक सिटीच्या ठिकाणी तुम्हाला एक्झिट करण्यासाठीचा हा टोल प्लाझा आहे. चारी बाजूचा टोल प्लाझा, याचं काम या ठिकाणी जोरदार सुरू आहे. अंतिम टप्प्यातलं हे काम आहे. साफसफाईचं काम या ठिकाणी सुरू आहे, फिनिशिंगचं काम सुरू आहे. कारण की सांगायचं तात्पर्य की उद्याच्यालाच या इंटरचेंजचं जे आहे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन म्हणजेच इथून तुम्ही प्रवास करू शकणार आहात. चला तर मग आणखीन डिटेल या इंटरचेंजचं काम किती झालेलं आहे ड्रोनच्या माध्यमातून पाहणार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे नागपूर ते मुंबई म्हणजेच आमनेपर्यंत 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर एकूण 24 इंटरचेंज येतात. त्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिले इंटरचेंज म्हणजेच ऑरिक सिटी सेंद्रा MIDC हे इंटरचेंज होय. तर हे इंटरचेंज अजूनही खुले झाले नव्हते. ऑरिक सिटी पासून 900 मीटर अंतरावर असलेल्या या इंटरचेंजमुळेच ऑरिक सिटी व सेंद्रा MIDC मधील उद्योजक व माल वाहतुकीसाठी या इंटरचेंजचा खूप फायदा होणार आहे. आणि म्हणूनच MIDC ने या इंटरचेंजवर गुंतवणूक करून MSRDC ने मेगा इंजिनिअरिंग या कंपनी मार्फत हे इंटरचेंज तयार केले आहे. 29 तारखेला ओपनिंग असल्यामुळे फिनिशिंगचे व उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचे काम शूटिंग करत असताना सुरू असलेले पाहायला मिळाले. परंतु 29 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला असल्या कारणाने हा उद्घाटन सोहळा लांबणीवर सुद्धा पडू शकतो. हे आहे या इंटरचेंजचे दोन्ही साइडचे सर्कल. या सर्कलचे काम पूर्ण झाले असून सेंटरला मात्र वृक्षारोपण असेल किंवा इतर जे वर्क आहे हे मात्र महामार्ग किंवा हे इंटरचेंज सुरू झाल्यानंतरही होऊ शकतं. जायपूर गावाच्या हद्दीत असलेल्या या सर्कल वरूनच ऑरिक सिटी व सेंद्रा MIDC कडून येणाऱ्या वाहतूक समृद्धी महामार्गाच्या या इंटरचेंज वरती जाण्याकरिता बनवलेल्या या 6 पदरी लूप रोडचे काम सुद्धा पूर्ण झालेले आहे. आता आपण या इंटरचेंजच्या कामाचे काही महत्त्वाचे ड्रोन शॉट्स पाहूया.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती येत जाईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.